सर्वात जास्त विधानसभेची सदस्य संख्या कोणत्या राज्याची आहे? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न. पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलावतो? पंचायत समितीची पहिली बैठक. तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी बोलावतात. पुढचा प्रश्न. विधान परिषदेच्या सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर याचं उत्तर आहे 5 वर्षांचा. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपतीला कोणाचा सल्ला घेण्याचे बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे सरन्यायाधीशांचा. पुढचा प्रश्न. जिल्हा आमसभेचे उपाध्यक्ष कोण असतात? जिल्हा आमसभेचे उपाध्यक्ष. तर याचं उत्तर आहे महसूल आयुक्त. तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तर याचं उत्तर आहे तहसीलदार. पुढचा प्रश्न. जिल्हा स्तरावर महसूल विभागाचा प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. पुढचा प्रश्न. वृत्तपत्रे हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? वृत्तपत्रे. तर याचं उत्तर आहे समवर्ती सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न. पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1951 साली. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा या संबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण? तर याचं उत्तर आहे तलाठी. राज्यघटनेच्या कितव्या भागात मूलभूत हक्कांविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत? तर याचं उत्तर आहे राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात. राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो? कायदेशीर सल्लागार. तर याचं उत्तर आहे महाधिवक्ता. उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे सरपंचांकडे. पुढचा प्रश्न. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव. तर याचं उत्तर आहे गटविकास अधिकारी असतो. नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्षांकडे. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले दलित न्यायाधीश व सरन्यायाधीश कोण होते? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन. पुढचा प्रश्न. महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी डॅश यांची आहे? तर याचं उत्तर आहे निवडणूक आयोगाची. पुढचा प्रश्न. राज्यसभेप्रमाणेच डॅश हे स्थायी सभागृह आहे? तर राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. पुढचा प्रश्न. विधान परिषदेच्या सभापतीच्या अनुपस्थितीत कोण काम पाहतो? तर याचं उत्तर आहे विधान परिषदेचे उपसभापती. पुढचा प्रश्न. भारतीय सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाला शपथ कोण देतात? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती देतात. पुढचा प्रश्न. पंचायत समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव संमत करण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते? तर याचं उत्तर आहे 3/4. पुढचा प्रश्न. जिल्हा आमसभेची बैठक कोण बोलावतात? जिल्हा आमसभेची बैठक. तर याचं उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी बोलावतात. पुढचा प्रश्न. घटस्फोट, पोटगी, संपत्तीतील मालकी, मुलांचे पालकत्व याबाबतचे खटले कोणत्या न्यायालयात चालतात? तर याचं उत्तर आहे कुटुंब न्यायालय. पुढचा प्रश्न. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर याचं उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री यांनी. धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आहे? तर याचं उत्तर आहे कलम 26 नुसार. पुढचा प्रश्न. घटनेच्या कोणत्या कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? तर कलम 368 मध्ये. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात निवडणुका व निवडणूक आयोग याविषयीच्या तरतूद करण्यात आल्या आहेत? तर याचं उत्तर आहे 15व्या भागामध्ये. पुढचा प्रश्न.
भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश नुसार उच्च न्यायालय हे घटक राज्यांचे अभिलेख न्यायालय असते. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 215 नुसार उच्च न्यायालय हे घटक राज्याचे अभिलेख न्यायालय असते. पुढचा प्रश्न, सरपंचाची पदे रोटेशन पद्धतीने राखीव ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे राज्य शासनाला. पुढचा प्रश्न, डॅश हा ग्रामस्तरावरील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतो. तर याचं उत्तर आहे ग्रामसेवक हा. पुढचा प्रश्न, तालुका स्तरावर कार्यरत असणारा पंचायत राजचा महत्वाचा घटक कोणता? तर याचं उत्तर आहे पंचायत समिती. महानगरपालिकेच्या महापौरांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर याचं उत्तर आहे 2.5 वर्षांचा असतो. पुढचा प्रश्न, महापौर आपला राजीनामा डॅशकडे देतात. तर याचं उत्तर आहे विभागीय आयुक्तांकडे देतात. पुढचा प्रश्न, विधान परिषदेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे विधान परिषदेच्या उपसभापतींकडे. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा सभापती राजीनामा कोणाकडे देतो? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे. पुढचा प्रश्न, जिल्ह्याच्या आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? जिल्ह्याच्या आमसभेचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री. गाव पातळीवर तलाठ्याच्या हाताखाली काम करण्यासाठी कोणाची नेमणूक केली जाते? तर याचं उत्तर आहे कोतवालाची. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा कार्यकाल असतो 2.5 वर्षांचा. गाव पातळीवर शिधापत्रिका कोण वितरित करतो? गाव पातळीवर, तर याचं उत्तर आहे तलाठी. पुढचा प्रश्न, कौटुंबिक शिधापत्रिकेचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी कोणावर असते? त्याचं उत्तर आहे तहसीलदार यांच्यावर. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम डॅशमध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक, सेवा शर्ती व पदाची पात्रता याबद्दल तरतुदी आहे. तर याचं उत्तर आहे कलम 66 मध्ये. पुढचा प्रश्न, करविषयक वाद, मालमत्ताविषयक वाद, घरमालक भाडेकरू वाद याबाबतचे खटले कोणत्या न्यायालयात चालविले जातात? तर याचं उत्तर आहे लघुवाद न्यायालयात. पोलीस प्रशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? पोलीस प्रशासन, तर याचं उत्तर आहे राज्य सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न, कारखाने हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर याचं उत्तर आहे समवर्ती सूचीमध्ये. भारतीय राज्यघटनेतील कलम 21 अनुसार डॅशची तरतूद आहे. तर याचं उत्तर आहे प्राथमिक शिक्षणाचा हक्क. पुढचा प्रश्न, गावातील जन्ममृत्यू निबंधक म्हणून कोण काम पाहतो? तर याचं उत्तर आहे ग्रामसेवक. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत किती या भागात आणीबाणीविषयक तरतुदी करण्यात आल्या आहेत? तर याचं उत्तर आहे 18व्या. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम डॅशनुसार राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात. तर याचं उत्तर आहे कलम 57 नुसार. पुढचा प्रश्न, महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के जागा राखीव असतात? तर याचं उत्तर आहे 50%. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले पारशी सरन्यायाधीश कोण होते? तर याचं उत्तर आहे H.S. कावडिया. कोणत्या वर्षी ICS सेवेचे रूपांतर IAS सेवेमध्ये करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 1947 साली. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचे उपसभापती राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे पंचायत समितीच्या सभापतींकडे. पुढचा प्रश्न, विशेष सभेची नोटीस सदस्याला किमान किती दिवस अगोदर दिली पाहिजे? तर याचं उत्तर आहे 10 दिवस अगोदर. पुढचा प्रश्न, कलम डॅश नुसार उपराष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य असणार नाही. तर याचं उत्तर आहे कलम 66(2) नुसार. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिकत्वाची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे भाग 2 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पात्रताविषयीची तरतूद आहे? त्याचं उत्तर आहे कलम 124(3) मध्ये.
तिसऱ्या लोकसभेचा कालावधी किती होता? तिसऱ्या लोकसभेचा कालावधी तर याचं उत्तर आहे 16 एप्रिल 1962 ते 3 मार्च 1967. पुढचा प्रश्न. पंचायत राज पंचायत राज व्यवस्था डॅश पासून अंमलात आली. तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था 1 मे 1962 पासून अंमलात आली. पुढचा प्रश्न. पंचायत राज पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी डॅश रोजी लना बोंगेवार यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली. तर याचं उत्तर आहे 1 एप्रिल 1970 रोजी. पुढचा प्रश्न. कामगार संघटना हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? कामगार संघटना तर याचं उत्तर आहे समवर्ती सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न. डॅश यांनी 1772 मध्ये जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. तर याचं उत्तर आहे वॉर्न हेस्टिंग्ज यांनी. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात महाधिवक्ता पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 165 मध्ये. पुढचा प्रश्न. फौजदारी कायदा आणि दंड प्रक्रिया हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? फौजदारी कायदा आणि दंड प्रक्रिया हा विषय तर याचं उत्तर आहे समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण ही तरतूद कलम डॅश नुसार आहे. तर याचं उत्तर आहे कलम 21 नुसार आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या राज्यघटनेच्या डॅशव्या भागात घटनादुरुस्तीविषयीच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर याचं उत्तर आहे भारताच्या राज्यघटनेच्या 20व्या भागामध्ये घटनादुरुस्तीविषयीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे 28 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले. पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कुठून दिले जाते? तर याचं उत्तर आहे संबंधित राज्याच्या एकत्रित व संचित निधीतून. पुढचा प्रश्न. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी किती असते? तर याचं उत्तर आहे कमीत कमी 7 असते. पुढचा प्रश्न. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते? तर याचं उत्तर आहे ग्रामनिधीतून. पुढचा प्रश्न. पोलीस पाटलास रजा देण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर याचं उत्तर आहे तहसीलदार. पुढचा प्रश्न. महानगरपालिकेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात? तर याचं उत्तर आहे दर 5 वर्षांनी होतात. पुढचा प्रश्न. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख IAS दर्जाचा अधिकारी असावा ही शिफारस कोणत्या समितीने केली? तर याचं उत्तर आहे वसंतराव नाईक समितीने. पुढचा प्रश्न. विधान परिषदेचे सदस्य राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे विधान परिषदेच्या उपसभापतींकडे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 7(3) नुसार जिल्हाधिकारी कोणाची सज्जासाठी नेमणूक करतात? तर याचं उत्तर आहे तलाठी. पुढचा प्रश्न. महसूल संदर्भात तहसीलदार व जिल्हाधिकारी यामधील दुवा म्हणून कोण काम करतो? तर याचं उत्तर आहे प्रांताधिकारी. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कलम डॅश मध्ये मंत्री व मंत्रिमंडळ यांच्या जबाबदारीची तरतूद आहे. तर याचं उत्तर आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 75 मध्ये मंत्री व मंत्रिमंडळ यांच्या जबाबदारीची तरतूद आहे. पुढचा प्रश्न. पंचायत समितीचा सभासद राजीनामा कोणाकडे देतो? तर याचं उत्तर आहे पंचायत समिती सभापतींकडे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे राज्यातील पहिले कुटुंब न्यायालय कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 1988 साली. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात संघराज्य व घटक राज्य यांच्या अधिपत्याखालील सेवा याविषयीची तरतुदी करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे भाग 14 मध्ये.
वीज हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? वीज तर याचं उत्तर आहे समवर्ती सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न, सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता ही तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? तर याचं उत्तर आहे कलम 16 नुसार. पुढचा प्रश्न, विधानसभेच्या सदस्याला पदग्रहणाची शपथ कोण देतात? तर याचं उत्तर आहे राज्यपाल. पुढचा प्रश्न, विधान परिषदेचे उपसभापती राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे विधान परिषदेच्या सभापतींकडे. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती मीरासाहेब फातिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोणत्या वर्षी झाल्या होत्या? तर याचं उत्तर आहे 1988 साली. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे? तर याचं उत्तर आहे भाग 5 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सरन्यायाधीश यांच्या अनुपस्थितीत प्रभारी न्यायाधीशांची नेमणूक करू शकतात? तर याचं उत्तर आहे कलम 126 नुसार. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा सभापती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? पंचायत समितीच्या सभापतींचा कार्यकाल 2.5 वर्षांचा असतो. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास 30 दिवसांच्या आत कोणाकडे दाद मागितली जाते? तर याचं उत्तर आहे विभागीय आयुक्तांकडे. पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या रचनेची तरतूद कलम डॅश मध्ये देण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 80 मध्ये. पुढचा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोगाची तरतूद घटनेत कोणत्या कलमात आहे? तर याचं उत्तर आहे 315. भारतीय राज्यघटनेतील कलम डॅश नुसार मंत्री आपली पदे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत धारण करतील अशी तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे कलम 75(2). भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश मध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आली आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादी या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, चौथ्या लोकसभेचा कालावधी कोणता होता? तर याचं उत्तर आहे 16 मार्च 1967 ते 27 डिसेंबर 1970. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था विषयीच्या नवीन तरतुदी डॅश घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या? तर याचं उत्तर आहे 74व्या घटनादुरुस्तीद्वारे. पुढचा प्रश्न, 7वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1956 साली. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये भारत आणि राज्यांच्या एकत्रित संचित निधी याविषयीची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे कलम 226 नुसार. ग्रामसेवकाची बढती अथवा बदली तसेच निलंबन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास. पुढचा प्रश्न, 2002 मध्ये डॅशव्या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1 मे 1960 रोजी.